श्री स्वामी समर्थ. मेष राशी 24 ते 30 नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशीला नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा कसा जाणार. या आठवड्यात करिअरमध्ये कोणते अनपेक्षित बदल घडतील, प्रेमाच्या नात्यात कोणते नवीन वळण येईल, नात्यातील गैरसमज दूर होतील का, आत्मविश्वास, ऊर्जा आणि निर्णय क्षमतेला कोणती नवी दिशा मिळेल, कुटुंबात कोणते नवीन आनंदी वार्ता मिळेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा उत्साही ऊर्जेने भरलेला असेल. या आठवड्यात काही गोष्टी वेगाने घडतील तर काही गोष्टीत थोडा संयम राखावा लागेल. तुमचे नेतृत्व गुण वाढीस लागतील. हा आठवडा नवीन अनुभवांनी समृद्ध असेल. तुमच्या प्रयत्नांना उत्तम फळ मिळेल. या आठवड्यात तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. हा आठवडा तुमच्या धाडसी निर्णयांना पुढील येणारा कालावधी असेल. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, कारण या आठवड्यात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला व्यस्त दिनक्रमामुळे चिडचिड, मानसिक ताण, डोकेदुखी असे त्रास जाणवू शकतात. त्यामुळे ऊर्जा देणारा संतुलित आहार घ्यावा, पुरेशी झोप घ्या. तसेच ज्यांना डोळ्यांचे विकार, रक्तदाब आणि पोटाचे त्रास आहेत त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. दररोज चालणे, व्यायाम आणि योगाचे नियोजन केल्यास शरीर आणि मन दोन्ही क्षेत्रात सुधारणा दिसून येईल. कौटुंबिक जीवन. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. तुमच्या कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. भावंडांसोबत संवाद वाढेल आणि एकमेकातील सहयोग वाढेल. घरात काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुम्ही घरातील बदलांमध्ये पुढाकार घेऊन कामे कराल. या आठवड्यात वडिलांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नातेवाईकांमध्ये, मित्र आणि शेजाऱ्यांमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी छाप पडेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात किंवा समारंभात तुमची उपस्थिती महत्त्वाची ठरेल. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा प्रगतीचा असेल. या आठवड्यात तुमची एकाग्रता उत्तम राहील. तुम्हाला एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते. तसेच नवीन कोर्स, शिष्यवृत्ती किंवा एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये संधी मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. मात्र या आठवड्यात तुम्ही मोबाईलचा वापर टाळणे गरजेचे आहे, कारण यामुळे तुमचे मन विचलित होऊ शकते. करिअर आणि व्यवसाय. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला काही जबाबदाऱ्या मिळतील, त्या तुम्ही आत्मविश्वासाने स्वीकाराव्यात. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांची दखल घेतली जाईल. वरिष्ठांशी बोलताना तुमची स्पष्ट भूमिका आणि ठाम विचार त्यांना प्रभावित करतील. पण एखाद्या प्रकल्पावर काम करताना ताण वाढू शकतो. तसेच काही कामे अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेऊ शकतात. अशा वेळी घाई किंवा चिडचिड न करता संयमाने कामे पूर्ण करा, कारण अंतिम क्षणी तुम्ही केलेले प्रयत्न चमक दाखवतील. तसेच मेष राशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यात नवे व्यवहार, नवी योजना किंवा नवे क्लायंट मिळतील. जुन्या कामातून लाभ होण्यास सुरुवात होईल. पण घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे अडचण निर्माण होऊ शकते, हे लक्षात ठेवा. तसेच ज्या व्यक्ती मॅनेजमेंट, कन्सल्टिंग, मार्केटिंग व टेक्निकल या क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्या कामाला गती मिळेल. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या स्थिरता लाभेल. आठवड्याच्या शेवटी गुंतवणुकीसाठी अनुकूल वेळ आहे. पण जर तुम्हाला व्यवसाय, घर, जमीन किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या आठवड्यात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. साईड इन्कमच्या संधी मिळू शकतात. पण काही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी खर्च करावा लागू शकतो.
पण हे खर्च भविष्यात फायदा देणारे ठरतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा खूप चांगला जाईल. तुम्ही आपल्या जोडीदाराचे जुने गैरसमज दूर करू शकाल. तुमचे नातेसंबंध आणखी मजबूत होतील. जुने मतभेद झालेली नाती पुन्हा जुळण्याची शक्यता आहे. तसेच ज्या व्यक्ती अविवाहित आहेत त्यांना एखादी खास व्यक्ती भेटू शकते. ती व्यक्ती अचानक किंवा अनपेक्षित पद्धतीने भेटू शकते. मेष राशीच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि काळजी वाढेल. तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्यात दोघांनी एकत्र वेळ घालवल्यास नात्यातील ताजेपणा वाढेल. प्रवास. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात प्रवासाचे योग उत्तम आहेत. तुम्हाला कुटुंबासोबत छोट्या सहलीचा कार्यक्रम आखता येईल. तसेच काहींना कार्यालयीन किंवा व्यावसायिक दौरे करावे लागतील आणि हे दौरे शुभ फलदायी ठरतील. पण प्रवासात कागदपत्रे, वस्तू आणि पैसा यांची योग्य काळजी घ्यावी लागेल. एकूण मेष राशीला नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा जबाबदारी, धैर्य आणि प्रगती या 3 गोष्टींवर आधारलेला असेल. तुम्ही शांत स्वभाव, योग्य नियोजन आणि सावध निर्णय घेतले तर आठवड्याच्या शेवटी तुम्हाला यश, स्थैर्य आणि समाधान मिळेल. या आठवड्यात कुटुंबातील मतांना महत्त्व द्या. राग आणि उतावळेपणा टाळा. आर्थिक बाबतीत सावध पावले उचला. आरोग्याची काळजी घ्या आणि पुरेशी झोप घ्या. निर्णय घेण्यापूर्वी 2दा विचार करा. यामुळे हा आठवडा नवीन बदल, नवीन आशा घेऊन येणारा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.